तेरवाडमध्ये भीषण अपघाताची मालिका सुरूच. दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू. 2 दिवसातील दुसरी मोठी घटना. वारंवार अपघातातून बचावणाऱ्या तरुणावर अखेर काळाचा घाला. सलगर सदलगा महामार्गावर तेरवाड परिसरात अपघाताचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळी 11:30च्या सुमारास येथील वजन काट्यासमोर 2 दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात आकाश रमेश गोसावी वय वर्ष 25 राहणार तेरवाड याचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील सीताराम गोसावी वय वर्ष 35 राहणार तेरवाड हा गंभीर जखमी झालाय. अपघाताची थरारक माहिती. मिळालेल्या माहितीनुसार आकाश गोसावी हा आपल्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून क्रमांक MH09 GP 0219 कुरुंदवाडकडून तेरवाडकडे येत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं सुनील गोसावी आपल्या बजाज बॉक्सर क्रमांक MH09 EJ 5881 वरून जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र आकाशचा जागीच अंत झाला होता. गंभीर जखमी सुनील याला जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आकाश हा गेल्या 8 दिवसांपासून मृत्यूला सतत हुलकावणी देत होता. 8 दिवसांपूर्वी रत्नागिरीहून येताना अपघातातून बचावला. 4 दिवसांपूर्वी तेरवाड मंदिर परिसरात किरकोळ अपघात झाला. 2 दिवसांपूर्वी कुरुंदवाड दर्ग्यासमोर झालेल्या अपघातातूनही तो सुरक्षित बाहेर पडला होता. वारंवार अपघातातून वाचणाऱ्या आकाशचा अखेर घरासमोरच अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्हीही वाहनं जप्त केली आहेत. सांगली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाशच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. 2 दिवसात दुसऱ्यांदा भीषण अपघात झाल्यानं महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.